अधिकारी महासंघाचे संस्थापक ग दी कुलथे यांचं काल रात्री नवी मुंबई इथं निधन झालं। ते 87 वर्षांचे होते। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची ख्याती होती। सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून घेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली। महागाई भत्ता, जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचं वय 60 वर्ष करणं आदी मागण्यांसाठी त्यांनी सरकारकडे सतत पाठपुरावा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुलथे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीनं काम करणारं नेतृत्व म्हणून कुलथे यांच्याकडे पाहिलं जायचं। संयमी आणि प्रशासन म्हणून राज्य सरकारचंही हित कुठं आहे याबाबत जबाबदारीने विचार करणारं असं त्यांचं नेतृत्व होतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर कुलथे यांच्या निधनानं शासन आणि अधिकारी कर्मचारी यांच्यातील सुसंवादाचा महत्त्वाचा दुवा हरपला आहे। कुलथे यांच्या निधनानं अभ्यासू, ध्येयनिष्ठ, कर्मचारीप्रिय नेतृत्व गमावलं आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे।